प्रशासनातर्फे यांना दिली गेलेली होती। 2 वेळा त्यांना बिल्डिंग खाली करा, धोकादायक आहे म्हणून सांगण्यात आलेलं होतं। पण रात्री काल ज्यावेळेला बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली, त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं। या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, ठेकेदार असेल तो या ठिकाणी करत होता। परंतु हे करत असतानाच ही इमारत अचानकपणे कोसळली। पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये जवळपास 30 परिवार राहत होते, कुटुंब राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। तरीसुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी या अपघातामध्ये सापडलं आणि जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अजूनही शोधकार्य सुरू आहे। सगळ्यांच्या सांगण्यानुसार अजून 3-4 जण खाली असतील अशी भीती वर्तवली जाते आहे। या ठिकाणी NDRFची टीम तात्काळ या ठिकाणी आली। ठाण्याची कॉर्पोरेशनची डिझास्टरची टीम आहे, तीसुद्धा या ठिकाणी आली। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, या ठिकाणी कमिशनर आहेत, सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, सर्वजण या ठिकाणी आहेत। वाचवण्याचा सर्वकष प्रयत्न NDRFने रात्री केला, सर्व लोकांनी तो बघितलेला आहे। प्रशासन या ठिकाणी होतं, पण 9 जण यात गेलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी तर केली जाईल। खरं रिपेअर करण्याच्या दुरुस्ती करण्याच्या आधी ही परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची, पण तशी कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही आणि घेतली नसताना त्यांनी कामाला सुरुवात केलं आहे। तो सगळे पिल्लर फोडत होता, आसारी उघडी करत होता, त्यावर त्याला रिपेअर करत होतं आणि त्यातच काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळलेली आहे। सर, या संदर्भात आता इतर उर्वरित जो भाग आहे तो देखील धोकादायक आहे, तर त्या संदर्भात काही निर्णय घेतला आहे का? आपण बघताय त्या ठिकाणी उर्वरित भाग ही B विंग होती, A विंग सुद्धा तशीच आहे, बाजूची इमारत सुद्धा तशीच आहे। सर्वांना खाली करण्यात आलेलं आहे। सगळी इमारत खाली करण्यात आलेली आहे। त्यात राहणारे सगळे जे भाडेकरू असतील, लोक असतील, त्यांना सर्वांना खाली करण्यात आलेलं आहे। मला वाटतं ही इमारत सुद्धा आता आपण बघताय ती अर्धी तुटलेलीच आहे, ती सुद्धा तोडावी लागेल, ती लगेच खाली उतरावी लागेल आणि त्याचा अजून एखादी दुसरी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणून कॉर्पोरेशनला या ठिकाणी आम्ही सूचना करतो केलेल्या आहेत। जिल्हाधिकारी पण या ठिकाणी आहेत, सर्व प्रशासन या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की ही इमारत लगेच खाली करा। पण या ठिकाणी रात्रभरापासून NDRF असेल, ठाणे महापालिका कर्मचारी असतील, या ठिकाणचे सगळे कॉर्पोरेशनचे पोलीस यंत्रणा आहे, रात्रभर या ठिकाणी जागून त्यांनी खूप प्रयत्न केले लोकांना जिवंत काढण्यासाठी। परंतु दुर्दैवाने 9 लोक यामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत।